जिजाबाई ने कोशिश केली तर पहार उपटण्याची? तो हम उसके खानदान को नेस्तनाबूद कर देंगे, उसका घर बेचिराग कर देंगे। हुजूर, शाहजी संभाजी बीजापुर में मारे जाएंगे और शिवाजी को यहां हम मारेंगे। ही पहार बघितलीत ना? बघा, या अशा पहारी गावगांना बघत आलोय मी। देवळात, रावळात, शेतात, वस्तीत माणसांच्या मनात पहार आहेच। ही इथं दिसते ती एक पहार। सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात अशा लई पहारी, आणि ही पहार बघून मराठी माणूस भीतीनं थरथर कापत होता। कारण दहशत। सुलतानांच्या दहशतीखाली मराठी माणूस भरडला जात होता। महाराष्ट्रात अन्यायाची, अत्याचाराची होळी धडाला पेटली होती। वेदना वयात आली होती, पाखर पागल झाली होती, माणसं वेडी झाली होती, आणि कत्तल कुर्बानीच्या हातात हात घालून नंगा नाच करत होती। कत्तल कुर्बानीचा हा नाच ऐन भरात आला होता, कारण मराठी माणूस त्याच्या मर्दानकीचं तांडव विसरला होता। त्याचं इमान त्याने सुलतानांच्या दावणीला बांधलं होतं। त्याचा अभिमान लाचार होऊन सुलतानांचे तळवे चाटत होता। सगळीकडे गुलामीचा भयान अंधार होता। मृत्यूच्या रातकिड्यांचा सूर टिपेला पोचला होता। पण त्या भयान अंधारात सुद्धा काही सरदार तत्वाची ढाल आणि सत्वाची तलवार करून लढत होते। अशाच लढणाऱ्या लखुजी जाधवरावांच्या पुण्याईने या भयान अंधारात एक स्वातंत्र्य शलाका आभाळातून भुईवर अवतरली आणि लखाकली, जिजाबाई, जिजाऊ। लखुजी राजे, आपकी बेटी है? बेटा, आपका नाम क्या है? जीजा लखोजी राजे जाधव। जीजा का मतलब? फतेह। जीजा ये देवी रेणुका का एक नाम है, जिसका मतलब है जीत, फतेह। फतेह कैसे मिलती है? फैसलों से। फैसले या फासले? फैसलों से। फासले अलग हैं, अपनी अपनी सोच पर फासले नापे जाते हैं। फासलों से चीजें बदल जाती है? ताज्जुब है। जी हाँ, जो चीज असल में काफी फासले पर हो, अपनी सोच उस फासले को मिटाकर हमें उस चीज के करीब पहुंचा सकती है। बाकीच्यांचं राहू द्या, पण आबासाहेब का आता जाऊन करतायत? जिजा, तसा रिवाज आहे। पण ते तर अर्ध्या वयाचे आहेत। हो, पण ते तख्तावर बसलेत ना। त्या तख्तावर बसलेला वयाने नाही, मानाने सगळ्यात मोठा असतो। बाणेदारपणाची ठिणगी उडाली। एकी मागून दुसरी ठिणगी, दुसरी मागून तिसरी ठिणगी, लाखो ठिणग्या उडाल्या। या ठिणग्याच लहानग्या जिजाच्या जिवलग सख्या झाल्या। जिथं जिथं अन्याय दिसल तिथं तिथं ठिणगी उडालीच म्हणून समजा। उठा उसे! गोदाताई! गोदाताई! क्या हुआ? अरे! अरे छोड़ो गोदाताई! अरे! गोदाताई! जिजा,
इकडं ही ठिणगी अरिष्टावर झडप घालत असतानाच तिकडं वेरूळला कृष्णेश्वराच्या पायथ्याशी एक जिव्हा लवलवत होती आगीचा लोळ होऊन. या आगीच्या लोळाचं नाव होतं शहाजीराजे. मालोजीराजे भोसल्यांचे सुपुत्र. स्वतः मालोजीराजे पराक्रमी, महत्वाकांक्षी, परोपकारी. शेती करता करता हातातला नांगर सोडला आणि तलवारीची मूठ पकडली. बंधू विठोजी राजांच्या साथीनं पराक्रम गाजवला, नाव कमावलं, जहागीर कमावली. बघता बघता शहाजी राजांनाही तलवारीचा लळा लागला. घोड्यावर माया जडली, नजरेत तेज आलं आणि महत्वाकांक्षा निर्भयपणे जन्मदात्यासमोर उभं राहून बोलू लागली. हो शहाजीराजे, तुम्हाला कोण व्हावं असं वाटतं? कधी कसं ठाऊक नाही, पण कमीत कमी वजीर आझम, अरे वा. त्या फत्ते खानाच्या बापासारखं. आणि ते नाही जमलं तर मग राजाच व्हायचंय आम्हाला. याच महत्वाकांक्षेला धुमारे फुटले, अंगात पराक्रम सळसळू लागला आणि तलवारीची गरजच उरली नाही. म्यानच काफी होऊ लागलं. लखुजीराजे जाधवांची कन्या जिजा लग्नाच्या वयाची झाली. सुंदर होतीच, आता लावण्यवती भासू लागली. तलवारीचं वेड होतं, घोड्यावर स्वार होणं आवडत होतं. लखुजी राजांच्या मांडीवर बसून न्याय निवाडे ऐकले होते. राजकारणाचे पदर तिला समजू लागले होते. ठिणगी आता सक्षम झाली होती. तिकडे शहाजीराजे देखणे होते, पराक्रमी होते, न्यायनीतीची जाण होती. जाधवराव आणि भोसले दोन्ही घराणी मातब्बर होती, तुल्यबळ होती. सोयरीक जमावी अशी प्रत्येकाची इच्छा होती आणि झालंही तसंच. लग्नाची बोलणी पत्ते झाली आणि सनई चौघड्याचा सूर आसमंतात घुमला. जिजाला हळद लागली. शहाजी राजांना मुंडावळ्या बांधल्या. वऱ्हाड आलं, मांडवात गर्दी जमली. वरमाया हरकल्या, कपाळावरचे मळवट मोहरले. नवरा नवरी बोल्यावर चढले आणि मध्ये अंतरपाठ धरला गेला. लेण्याद्री गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे राञ्जन संस्थितो विजयतां कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान. आता सगळे आपल्याकडे बघत होते
आणि आता लगेच तिकडे का धावले? आम्हाला सांगितलं गेलं होतं की वाजंत्री वाजतील, अंतरपाठ दूर होईल आणि आपण वरमाला घालायची, पण सगळे तिकडेच धावले. आम्हाला मुळीच मंजूर नाही. मंजूर नाही? काय? आमचं लग्न आणि पाठशाळेची सरबराई हा सुलूक मंजूर नाही. अहो पण सुलूक म्हणजे काय? तुम्ही मगापासून हे म्हणताय. तह कोंडीत फसल्या गेलेल्या माणसाची शरणागत म्हणजे सुलूक. मग आमच्याकडे बघून का म्हणालात सुलूक केला नाहीत? तो सुलूक वेगळा आणि आता चाललाय तो सुलूक वेगळा. हा सुलूक राजकारणाचा, यात लाचारी आहे आणि म्हणून तो आम्हाला मंजूर नाही. तो आम्ही बदलू. आपलं ठरलंय, सगळं बदलायचं. जी महाराज. शहाजी राजांना आपल्या सासऱ्यांबद्दल, लखुजी राजांबद्दल अपार आदर होता. लखुजी राजांनाही आपल्या उमद्या जावयाच्या कर्तबगारीचं कौतुक होतं, अप्रूप होतं. जिजाऊंचा संसार फुलत होता, आनंदाला भरतं आलं होतं. पण या आनंदाला दृष्ट लागली. सरदार खंडागळ्यांचा हत्ती उधळला, बेकाबू झाला आणि म्यानातून तलवारी उसळल्या. सख्खी नाती सोंड वर करून वैराचा चित्कार करत एकमेकांवर वार करू लागली. जवळचे लांब गेले, नात्यात परकेपणा आला. भोसले आणि जाधव या दोन मातब्बर घराण्यात वाकडेपणा आला. त्यात भातवडीच्या लढाईचा पराक्रम खेळोजीच्या नावावर करून मलिक अंबरने शहाजी राजांच्या घरात विस्तव पुरला. पुढे पुण्याची जहागिरी आणि 12 मावळाचा अधिकार शहाजी राजांना मिळताच खेळोजी आणि मंबाजी भोसले यांना पोटशूळ उठला. पण शहाजी राजे आणि जिजाऊ यांचा विचार मात्र एक होता. दोघांमध्ये अद्वैत होतं. शहाजी राजांच्या ध्यानात सुलतानांचा कावा येऊ लागला होता आणि स्वतंत्र मराठा राज्याचा विचार ते जिजाऊंना सांगू लागले होते. आणि शहाजी राजांनी सुरुवात केली, बंड पुकारलं, स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला या पुण्यातून. पण सुलतानांना हे कसं मानवणार होतं? असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. मुळा मुठा नदी काठान शहाजी राजाच्या जहागिरीचं पुन स्वराज्याचा आणि स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा आणि स्वातंत्र्याचा शहाजी राजानं झेंडा गाडला. त्या पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. आधी शान फौज भारी धाडली, भुई गाढवाच्या नांगरानं फाडली. उठलं पेटवलं पुन्हा झालं खाक, झालं समशान उरली राख. स्वराज्याच्या बंडाचा काना मोडला, पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. मामाजी काका थांबा. आधी डोळा भरून पाहू देत. अपमान, शिक्षा, दुःख, वेदना काय काय त्याच्या भोवती आहे हे समजून घेऊ देत. काय काय दिसतंय तुम्हाला? पहार, तुटकी वाहन, फुटलेल्या कवड्यांची माळण आणि मेलेल्या माणसाची कवटी. सल्तनती विरुद्ध बंड केलात तर अशी गत होईल असं सुचवायचं असेल त्यांना. ही फुटलेल्या कवड्यांची माळ म्हणजेच आपला दागिना, ही तुटकी वाहन म्हणजेच आपला खजिना, ही कवटी म्हणजे आपली रयत असं सांगायचं असणार.
फक्त पुण्यापुरती ही धमकी नाही, आदिलशाहीच्या विरोधात बंड केलं तर स्वराज्याची आम्ही अशीच राख करू, हा इशारा आहे. काही पक्षी राखेतून जन्म घेतात आणि पुन्हा भरारी घेतात. आपण सुद्धा तशीच भरारी घ्यायची. खचून जायचं नाही की विझून जायचं नाही. पुण्याच्या वेशीवर आदिलशहानं ठोकलेली पहार जिजाऊंच्या डोळ्यात खुपत होती, पुरात चलत होती. जळणाऱ्या आगीत त्यांचं मन होरपळत होतं. शहाजीराजे अस्वस्थ होते, विचार करत होते कुठंतरी काहीतरी चुकतंय. आपण ज्यांच्यासाठी लढतो आहोत ते सुलतान आपल्याशी प्रामाणिक आहेत का? ते सुलतान हा मराठी मुलूक सुखी करतील का? मराठी माणसाला अब्रूदार जगणं देतील का? एक ना दोन असंख्य प्रश्न भेडसावत होते आणि त्याच वेळी घात झाला. जिजाऊंना विश्वासघाताची ओळख पटली, उलट्या काळजाच्या क्रूरपणाची खात्री पटली, सुलतानांच्या खराब नियतीचा कावा समजला. प्रत्यक्ष जन्मदाता आणि सख्खे बंधू राजकारणाची शिकार झाले आणि वाघीण चावताळली, आतल्या आत धुमसत राहिली. हे शिवाई देवी, आम्हाला वर दे. आम्हाला पुत्र हवाय. आम्हाला पुत्र हवाय जो या गिधाडांचा काळ ठरेल. त्याला तुझं नाव दे, पण आता दार उघड. दार उघड बाय, दार उघड. दार उघड बाय, दार उघड. आणि अखेर तो दिवस उजाडला. दुःखाला सुखात बदलणारा दिवस उजाडला. अन्यायाला न्यायात परावर्तित करणारा दिवस उजाडला. शिवनेरीगड सावध झाला. मावळ मुलूक चाहूल घेऊ लागला. पहाड झाली, पूर्वेला क्षितिजावर लाली पसरली. अंधार उजेडात विलीन होऊ लागला. तारकादळ लोपली. आसमंतात माणुसकीचा सुगंध दरवळला आणि किल्ले शिवनेरीवर शिवबांचा जन्म झाला. स्वातंत्र्याचा सूर्य उदयाला आला. काय नाव ठेवलंय आम्हालाही सांगा. शिवाजी, 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 शिवाजी. या ग सुवासिनी साजणिया, गोविंद गा कोणी गोपाळ घ्या. या ग सुवासिनी साजणिया, गोविंद गा कोणी गोपाळ घ्या. या ग सुवासिनी साजणिया, गोविंद गा कोणी गोपाळ घ्या. या ग सुवासिनी साजणिया, गोविंद गा कोणी गोपाळ घ्या. शिवनेरी पाळणा मराठी दोरी, झेप घ्या सयानो जाऊ द्या दुरी. झेप घ्या सयानो जाऊ द्या दुरी. सई सटवाई डोंगर दरी, इटुकली मिटुकली ढाल तलवारी. इटुकली मिटुकली ढाल तलवारी. माता जिजाईची सून शिवाई, देवीच्या नावाचा शिवाजी घ्या. या ग सुवासिनी साजणिया, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. या ग सुवासिनी साजणिया, गोविंद घ्या कोणी गोपाळ
शिवबांच्या जन्मानंतर जिजाऊंनी दुर्गेचा अवतार धारण केला. शिवबा रडू लागले तर खुळखुळ्याचा आवाज न करता त्या तलवारीचा खणखणाट करू लागल्या. लोकहिताच्या काजळानं शिवबांचा डोळा सजवू लागल्या. लोककल्याणाच्या गोष्टी सांगत जिजाऊ शिवबांना थोपटू लागल्या. या महाराष्ट्र मुलखात स्वातंत्र्याचा डमरू वाजवून पातशाहीचं भस्म उधळण्यासाठी जिजाऊ एका रुद्राला आकार देऊ लागल्या. हा सह्याद्री हरखला होता, आतुरला होता एका युगारंभासाठी.